नागपुरातल्या हिंगणा पोलीस ठाणे हद्दीत गुमगावात जमिनीवरून झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालं। यात 5 जण गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गुमगावातील देवतळे वाड्यात बुधवारी सकाळी 8:30 वाजता ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण उर्फ बबलू चंद्रकांत देवतळे यांनी त्यांचे काका नाना जगन्नाथ देवतळे यांच्या घरामागील रस्त्यावर त्यांची कार पार्क केली होती। यामुळे वाद निर्माण झाला आणि या वादाला हिंसक वळण लागलं। प्रवीण आणि त्याचा मोठा भाऊ नितीन देवतळे यांनी नाना देवतळे आणि त्यांचा मुलगा गजानन देवतळे यांच्यावर फावड्यानं हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं। यानंतर नाना देवतळे यांनी प्रवीण आणि त्याच्या मित्रावर 12 बोअरच्या बंदुकीनं गोळीबार केला। या गोळीबारात नितीन देवतळे यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली। प्रवीण देवतळे यांच्या पोटात गोळी लागली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। तर प्रवीणचा मित्र विजय याच्याही हातात गोळी लागल्यानं ते जखमी झाले आहे। जखमींपैकी प्रवीण देवतळे, नितीन देवतळे आणि विजय यांच्यावर बुटीबोरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोळीबार करणारे नाना देवतळे आणि त्यांचा मुलगा गजानन देवतळे यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गुरव यांनीही घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। आरोपी जवळ बंदूक कुठून आली आणि त्याकडे वैध परवाना आहे का याचाही पोलीस तपास करतायत।